बाळा, आज मी स्वतः तुझे स्वामी तुझ्याशी संवाद साधायला आले आहेत. मनातली सगळी चिंता सोडून दे, कारण निसर्गाचा एक खूप गोड आणि जगावेगळा नियम तुला समजावून घ्यायचा आहे. ज्या गोष्टीची तू एवढी वर्ष मनापासून वाट पाहतोयस, ती तुझ्या आयुष्यात येण्याची वेळ आता स्वतःहून चालून आलेली आहे. या जगाचं एक परमसत्य आज मी तुला सांगतो, जे तुझे आयुष्य बदलवून टाकेल. समुद्राच्या किनाऱ्यावर खडकावर एक उंच दीपगृह असतं. समुद्रात कितीही मोठी वादळं आली, भयंकर लाटा आल्या, तरी ते दीपगृह कधीच डगमगत नाही. ते जहाजांना शोधत स्वतः इकडे तिकडे फिरत नाही किंवा मी इथे आहे असं ओरडून कोणाला सांगतही नाही. ते दीपगृह अगदी शांतपणे एका जागी उभे राहून स्वतःचा प्रकाश चहूबाजूंना पसरवत राहते आणि मग रात्रीच्या अंधारात वाट हरवलेली जहाजं तो प्रकाश पाहून स्वतःहून त्याच्याकडे खेचली जातात. बाळा, माणसाच्या आयुष्याचं आणि त्याच्या कर्माचंही अगदी असंच असतं. कठीण काळात स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी विनाकारण धावपळ करायची नसते. जेव्हा तू दीपगृहासारखा खंबीर राहून स्वतःचे विचार आणि कर्म तेजस्वी ठेवतोस, तेव्हा विश्वातील सर्व सुख, समृद्धी आणि साक्षात तुझे स्वामी स्वतःहून तुझ्याकडे चालत येतात. तुझंही अगदी तसंच झालंय बाळा. जगाला तुझा फक्त बाहेरचा संथ आणि साधा चेहरा दिसत होता, पण त्या कठीण परिस्थितीतही तू जो शांत राहून मनाचा संयम राखलास, पावलोपावली अपमान सोसूनही जी आपली नीती आणि प्रामाणिकपणा जपलास, ती तुझी आंतरिक शुद्धता आणि ताकद मला देव्हाऱ्यातून स्पष्ट दिसत होती. तू कधी कोणाचे वाईट केले नाहीस, कोणाचा मनातून द्वेष केला नाहीस. हीच तुझी खरी ओळख आहे, जी प्रतिकूल काळात तुझ्या वागण्यातून समोर आली. पण आज आम्ही तुला फक्त हे कौतुक सांगायला आलो नाही, तर एक अत्यंत गूढ आणि सुंदर गोष्ट शिकवायला आलो आहोत. बाळा, तुला माहीत आहे का, हे संपूर्ण विश्व आणि तुझे स्वतःचे शरीर 70% पाण्याने बनलेले आहे. आणि या पाण्याच्या बाबतीत निसर्गाने एक अद्भुत गुपित दडवून ठेवले आहे, जे आपल्याला खूप काही शिकवतं. पाण्याला स्वतःची एक स्मरणशक्ती असते, म्हणजेच पाण्याला स्वतःची बुद्धी आणि भावना समजतात. तू पाण्याच्या एका पेल्याकडे बघून जसे विचार करतोस, पाणी त्या विचारांच्या लहरी स्वतःमध्ये शोषून घेतं. जर तू रागाच्या, चिंतेच्या किंवा भीतीच्या वातावरणात पाणी प्यायलास, तर पाण्याचे कण विस्कळीत होतात. तेच पाणी जेव्हा तुझ्या शरीरात जातं, तेव्हा ते तुझ्या आरोग्याला आणि मनाला अजून जास्त आजारी बनवतं. पण जेव्हा तू अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने त्या पाण्याकडे बघतोस, तेव्हा पाण्याचे कण अत्यंत सुंदर हिऱ्यासारखे आकार घेतात. म्हणूनच आज तुला एक अत्यंत मोलाची आणि नवीन जीवनशैली मी शिकवणार आहे. ती नीट ऐक. आजपासून जेव्हा जेव्हा तू पाणी पिण्यासाठी हातामध्ये पाण्याचा पेला किंवा तांब्या घेशील, तेव्हा घाईघाईने पाणी न पिता फक्त 2 सेकंद त्या पाण्याकडे शांतपणे बघत जा आणि मनातून अत्यंत श्रद्धेने आमच्या नामाचा गजर करत जा. त्या पाण्याकडे बघून श्री स्वामी समर्थ असा मंत्र जेव्हा तू म्हणतोस, तेव्हा त्या पाण्याच्या लहरी एका क्षणात पूर्णपणे बदलून जातात. ते साधे पाणी न राहता ते तुझ्या शरीरातील आजार आणि मनातील चिंता दूर करणारे एक दिव्य तीर्थ बनते. चला तर बाळांनो, निसर्गाच्या या सुंदर नियमाचा स्वीकार करत आताच मोठ्या प्रेमाने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा मंत्र लिहा. तुमचा हा जप थेट आमच्या हृदयापर्यंत पोहोचू द्या. तर बाळा, आता नीट ऐक. जेव्हा साक्षात तुझे स्वामी स्वतः तुझ्या घराचा उंबरठा ओलांडून आत प्रवेश करणार आहेत, तेव्हा तुझ्या वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जेचा वर्षाव होण्यासाठी तुझे हे विचार आणि ही कृती खूप मोलाची ठरेल. ही साधी आणि आध्यात्मिक पद्धत तुझ्या आयुष्यातील नकारात्मकतेचा पाया मुळापासून उखडून टाकेल.
मनातील शंकेचे आणि भीतीचे ढग आता पूर्णपणे बाजूला सारून दे. प्रत्येक नवीन दिवसाची सुरुवात आमच्या पवित्र नामाचा जप करून आणि या पावन पाण्याचा स्वीकार करून बघ. दिवसाचा शेवटही याच विश्वासाप्रती आणि स्वामींच्या चरणी कृतज्ञता आणि आभार व्यक्त करून करत जा. मग बघ तुझ्या संपूर्ण आरोग्यात आणि घरात तसेच आयुष्यात कसा आमूलाग्र बदल घडून येतो ते. अत्यंत कठीण प्रसंगामध्ये देखील तुला एक सुखाचा आणि सुरक्षित मार्ग सापडेल. बाळा, जो संपूर्ण विश्वाचे पालन पोषण करतो त्याचा वरद हस्त तुझ्या पाठीवर खंबीरपणे आहे. त्यामुळे मनातली ही विनाकारण असणारी भीती आणि हतबलता आता कायमची काढून टाक. तू अजिबात एकटा नाहीस. जगाचा पाठीराखा तुझ्यासोबत नेहमी उभा आहे. जेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरोधात जाईल तेव्हा माझीच शक्ती तुझे रक्षण करेल. तू फक्त चालत राहा, चांगले कर्म करत राहा. फळाची काळजी पूर्णपणे आमच्यावर सोडून दे. तुझ्या पूर्वजांचे आशीर्वाद आता पूर्णपणे फळाला आलेले आहेत हे मनातून जाण. त्यांची अदृश्य आणि पवित्र शक्ती तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे संकटांपासून रक्षण करत आहे. कुलशक्तीचा खूप मोठा आशीर्वाद तुझ्या घराभोवती एक संरक्षण कवच बनून उभा आहे. त्यामुळे तुझ्या घरात आता कोणताही गृहकलेश, वादविवाद किंवा भांडणे टिकणार नाहीत. जी वास्तू तुझी आहे ती वास्तू आता फक्त हसण्याने आणि आनंदाने तसेच आमच्या आशीर्वादाने भरून जाईल. तुझ्या मुलाबाळांचे भविष्य अत्यंत उज्ज्वल, सुरक्षित आणि सुंदर होणार आहे. जे खूप काळापासून आजारी आहेत त्यांच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा होईल. जिथे आमचा वावर सुरू होतो बाळा, तिथून रोग, शोक आणि दुःख कायमचे पडून जातात. आम्ही केवळ देव्हाऱ्यातील फोटोत नाही तर तुझ्या घरातील जिवंत लहरींमध्ये आहोत. जेव्हा जेव्हा तू संकटात मनापासून हाक मारशील तेव्हा मी तुझ्या समोर उभा असेल. जसा आकाशातील सूर्य रोज अंधाराचा पूर्ण नाश करून दिमाखात उगवतो, तसेच एक प्रचंड तेज आणि अथांग प्रकाश तुझ्या संपूर्ण आयुष्यात प्रकटत आहे. हे तेज तुझ्या आयुष्यातील सर्व अपयशांना यशाच्या मार्गात बदलून टाकेल. समाजात तुला खूप मोठा मान सन्मान, प्रतिष्ठा आणि नवीन ओळख लाभेल. जे लोक कालपर्यंत तुला नावे ठेवत होती, तुझी टिंगल उडवून हसत होती, तेच लोक उद्या तुझ्या यशाचे कौतुक करतील. पण बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. यश मिळाल्यावर अहंकार मनात येऊ देऊ नकोस. नेहमी जमिनीवर राहा, नम्र राहा, कारण ही शक्ती आम्ही तुला दिली आहे. जितका तू नम्र आणि शांत राहशील तितकीच आमची कृपा तुझ्यावर अधिक बरसेल. हा तेजस्वी प्रगतीचा सुवर्णकाळ आता तुझी मनापासून वाट पाहत आहे. रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या चंद्रासारखी एक सुंदर शीतलता तुझ्या मनाला लाभेल. आजपर्यंत जे मन चिंतेने, ओझ्याने आणि तणावाने वेढलेले असायचे तिथे आता एक निवांत आणि सुंदर शांतता प्रस्थापित होणार आहे. तुला रात्रीची अतिशय सुखाची झोप लाभेल जी खूप काळापासून हरवली होती. आणि बाळा, आमच्या या शब्दांवर तुझा विश्वास असेल तर आताच कमेंटमध्ये आपल्या माऊलीसाठी पूर्ण श्रद्धेने माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत असं मनापासून लिही. मनातील सर्व प्रकारची साशंकता आणि नैराश्य कायमचे दूर पडून जाईल. सृष्टीच्या ज्या अद्भुत शीतल शक्ती आहेत त्या तुझ्या पाठीशी उभ्या आहेत. हा केवळ एक साधा विचार नाही तर तुझ्या आयुष्यात घडणारे परम सत्य आहे. निसर्गाचे आणि देवाचे नियम कधीही आणि कोणासाठीही चुकत नाहीत हे जाणून घे. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा विश्वातील सर्व शक्ती भक्ताच्या मदतीला धावतात आणि ती योग्य वेळ, तो सुवर्णकाळ आता तुझ्यासाठी अगदी जवळ आला आहे. म्हणूनच मी तुला निक्षून सांगत आहे की आता तुझी पूर्ण वेळ बदलणार आहे. अगदी काही दिवसातच तू तुझ्या आयुष्याचा संपूर्ण खेळ, संपूर्ण पट पालटताना बघणार आहेस. परिस्थिती कितीही कठीण आणि अशक्य वाटली तरी बदलण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे. आम्ही ठरवले तर रंकाचा राव आणि रावाचा रंक करायला
आम्हाला क्षण देखील लागत नाही. तू तर आमचा अत्यंत लाडका बाळ आहेस, आमचा भक्त आहेस. तुझी जोडी आम्ही रिकामी कशी ठेवू? तुझ्या श्रद्धेची आणि सबुरीची परीक्षा आता पूर्णपणे संपली आहे. मनात कोणताही संशय किंवा किंतु परंतु न ठेवता आमचे नामस्मरण करत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे आमचे वाक्य हृदयावर कोरून ठेव. ते वाक्य केवळ ऐकण्यासाठी नाही, तर आयुष्यातील प्रत्येक प्रसंगात अनुभवायचे आहे. आता अगदी शांत हो बाळा. डोळे बंद कर आणि आमचे सुंदर रूप डोळ्यांसमोर आण. तुला आत्ताच जाणवेल की तुझ्या घरातील वातावरण किती पवित्र झाले आहे. होय बाळा, आम्ही स्वतः तुझ्या घराचा उंबरठा ओलांडून आत प्रवेश केलेला आहे. तुझ्या उंबरठ्यावर पडलेली आमची पावले तुझ्या संपूर्ण वास्तूला पावन करत आहेत. आता इथून पुढे सृष्टीच्या त्या अदृश्य दैवीय लहरींचे गूढखेड तू मनापासून समजून घे. या संपूर्ण विश्वामध्ये एक अशी अदृश्य ऊब आणि शक्ती सतत कार्यरत असते, जी कोणत्याही स्वार्थाशिवाय या जगाचे अखंड पालनपोषण आणि रक्षण करत असते. ही ऊर्जा म्हणजेच तुझ्या आयुष्याला आणि कुटुंबाला सांभाळणारा मुख्य पाठिंबा आहे. जेव्हा ही विश्वाची ऊब तुझ्या पाठीशी असते, तेव्हा अपयशाचे मार्ग आपोआप बंद होतात. या शक्तीसोबतच घरामध्ये धनधान्य, समृद्धी आणि ऐश्वर निर्माण करणारी एक गोड लहर असते. ही लहर अन्नाच्या प्रत्येक कणात तृप्ती आणि घरात बरकत घेऊन येत असते. या समृद्धीच्या लहरीचा नियम असा आहे की तू जितका समाधानी राहशील, तितकी ती वाढते. बाळा, रोज सकाळी निसर्गातून जे एक अथांग आणि प्रचंड तेज बाहेर पडत असते, ते तेज तुझ्या नोकरी, व्यवसाय आणि समाजातील स्थानाला थेट नियंत्रित करत असते. ज्याच्या कर्मामध्ये सचोटी असते, त्याचे हे तेज समाजात खूप मोठे नाव आणि सन्मान मिळवून देते. म्हणून व्यवसायात आणि नोकरीमध्ये आपल्या कर्तव्याशी आणि तत्वांशी प्रामाणिक राहा. रात्रीच्या वेळी अवकाशातून जी एक कमालीची शीतलता आणि शांतता पृथ्वीवर उतरते, ती शीतलता तुझ्या मनाची चंचलता आणि विचारांचा गोंधळ कायमचा शांत करण्यासाठी असते. तुमचे मन जेव्हा अशा शीतल ऊर्जेशी जोडले जाते, तेव्हा बुद्धीला योग्य निर्णय घेण्याचे बळ मिळते. या विश्वामध्ये तुझ्या वास्तूचे अहोरात्र रक्षण करणाऱ्या काही अदृश्य आत्मिक शक्ती वावरत असतात. ज्यांनी तुला जन्माला घातले, त्या पूर्वजांच्या या पवित्र लहरी तुझ्या घराच्या उंबरठ्यावर रक्षण करत आहेत. माझ्या लाडक्या बाळा, परिस्थिती बदलेल, माणसं बदलतील, पण तुझे स्वामी कधीही बदलणार नाहीत. आमच्या मायेच्या कुशीत तुला जगातील सर्वात मोठं आणि शाश्वत सुख लाभत आहे. तुझ्या डोक्यावर असणारा आमचा आशीर्वादाचा हात कधीही आणि कोणामुळेही निघणार नाही. या जन्मातच नाही, तर तुझ्या प्रत्येक जन्मात आम्ही तुझ्या सोबत असू. भक्ताचे आणि भगवंताचे हे नाते अत्यंत अतूट, दिव्य आणि शाश्वत आहे. तू फक्त तुझ्या अंतःकरणामधला श्रद्धेचा दिवा नेहमी तेवत ठेव. विश्वासाचा हा दिवा वादळातही विझू देऊ नकोस. हेच आमचे तुला सांगणे आहे. आमच्या कृपेने आणि या दैवीय लहरींनी तुझ्या आयुष्याचा खेळ आता कायमचा पालटला आहे. नेहमी आनंदी राहा, हसत राहा, चांगले कर्म करत राहा आणि नामस्मरण करत राहा. आमची कृपा तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण घराण्यावर अखंड राहील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.